गेल्या अनेक वर्षांपासून आदरणीय पवारसाहेब महिलांना त्यांचा हक्काचं व्यासपीठ देण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून महिलांना त्यांचं स्वतःचं व्यासपीठ कसं उपलब्ध करून देता येतील, त्यांना त्याचं स्वतःचं अस्तित्व कसं निर्माण करता येईल यासाठी प्रयत्न करत आलेले आहेत. आपण महिला प्रत्येक व्यक्ती किंवा आपण प्रत्येक महिला आयुष्य जगत असताना आपल्याला प्रत्येकीला माहिती आहे आपलं आयुष्य फार सोपं नाही. काही महिलांना त्यांचा अधिकार, त्यांचा हक्क किंवा त्यांना घरामध्ये मिळणारा सन्मान हा मिळालाही असेल, पण तो सन्मान प्रत्येकीच्या नशिबी नाही. अनेक महिला अशाही आहेत की ज्यांना घरापासून संघर्ष करावा लागतो. त्यांच्या घरात त्यांना जी वागणूक दिली जाते ती दुय्यम दर्जाची असते आणि त्या संघर्षातनं त्या महिला घडल्यात आणि त्या पुढे गेल्यात. काही महिला हे आपलं नशीब आहे हे समजून त्याच परिस्थितीमध्ये कसं बसं आपलं जीवन जगल्यात हे आपण प्रत्येकीने अनुभवलं आहे. पण ह्याच परिस्थितीत आपल्या महाराष्ट्रातल्या महिलांना पुढे न्यायचा जो आदरणीय पवार साहेबांनी प्रण केला त्याच्याच माध्यमातून फक्त घोषणा करणं किंवा फक्त आपण बोलणं आणि बोलून महिलांना अधिकार मिळाला पाहिजे असं म्हणण्यापेक्षा आपल्या स्वतःपासून त्याला सुरुवात केली आणि आदरणीय सुप्रियाताई सुळेंच्या जन्मानंतर स्त्री आणि पुरुष समानता असायला हवा, जी आदरणीय पवार साहेबांची इच्छा होती की समाजामध्ये प्रत्येक मुलीला तिचा अधिकार मिळायला हवा, त्यासाठी आदरणीय सुप्रियाताई सुळेंच्या जन्मानंतर साहेबांनी दुसरं मूल होऊ दिलं नाही. माझा वारस ही माझी मुलगीच असेल आणि माझीच मुलगी माझं नाव पुढे नेईल, ह्या विचारधारेसाठी आदरणीय पवार साहेबांनी सुप्रियाताई सुळेंच्या नंतर दुसरं मूल होऊ देणार नाही हे ठरवलं. आणि हे त्यावेळेस ठरवलं ज्यावेळेस पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये मुलींना कायम दुय्यम स्थान दिलं गेलेलं होतं. मुलींना अधिकार देणं किंवा मुलींना बाहेर येऊन काम करण्यासारख्या गोष्टी समाजामध्ये फार लोकांना एक्सेप्टेबल नव्हत्या. अशा वेळेस साहेबांचा हा निर्णय होता आणि त्या परिस्थितीत ताईंचा जन्म झाला. ह्याच ताईंचा येत्या 30 जून रोजी वाढदिवस आहे आणि आम्हाला अभिमान आहे की आम्ही आदरणीय पवार साहेबांच्या कार्यकर्त्या आहोत की ज्यांनी महिलांना फक्त आश्वासनं दिली नाहीत तर त्यांनी त्यांच्या आचरणातून हे सिद्ध करून दाखवलं की मुलींना समान अधिकार आहेत. मुलींना तेवढाच जगण्याचा अधिकार आहे जेवढा एका मुलाला. मुलींना तेवढ्याच तऱ्हेने तुम्ही मान सन्मान द्यायला हवा जेवढा एका मुलाला देतात. कारण आजही शिक्षण घेत असताना अनेक मुलींना हे अनुभवातून दिसलं असेल की मुलांना चांगलं शिक्षण देण्यासाठी आईवडील पुढे येतात, पण जेव्हा मुलींचा विषय येतो तेव्हा मुलींना तू घरी बस, तुला काय पुढे संसारच करायचा आहे, अशा अनेक गोष्टी त्यांना ऐकाव्या लागल्यात. जेव्हा त्यांचा अधिकाराचा विषय येतो तेव्हा माझा मुलगाच माझा वारस आहे हे सांगण्यात येतं आणि तू काय परक्या घरची सून आहेस किंवा परक्या घरी तू जाणार आहेस, हे प्रत्येकीने ऐकलेलं असेल. ज्यांनी ऐकलं नसेल त्या फार नशीबवान महिला आहेत, पण बऱ्याच ठिकाणी हे ऐकायला मिळतं. आणि अशा परिस्थितीमध्ये आदरणीय पवार साहेबांनी महिलांसाठी त्यांना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी अनेक कायदे केले. महिला बचत गटाच्या माध्यमातून जी मोहीम महाराष्ट्रामध्ये सुरुवात झाली होती ती आदरणीय पवार साहेबांमुळे, की ज्याच्यामुळे माझ्या महाराष्ट्रातल्या महिला आज बचत गटाच्या माध्यमातून त्यांच्या पायावर उभ्या आहेत. आज त्यांना वडिलांच्या संपत्तीमध्ये समान अधिकार देण्याचा कायदा आदरणीय पवार साहेबांनी आणला आणि आज जर वाईट परिस्थिती माझ्या माता भगिनीवरती आली तर त्यांना संपत्तीमध्ये समान वाटा मिळावा हा कायदा देखील आदरणीय पवार साहेबांनी आणला. मुलगी आणि मुलगा ह्या दोघांमध्ये कुठेही अंतर असू नये म्हणून मुलींनाही समान वागणूक मिळावी हे त्यांनी त्यांच्या आचरणातून सिद्ध करून दाखवलं. आणि त्याच आमचा अभिमान असलेल्या आदरणीय सुप्रियाताई सुळे यांचा 30 जून रोजी वाढदिवस आहे.
माझ्या राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या सगळ्या माता भगिनींना माझी विनंती आहे की आपण आदरणीय सुप्रियाताई सुळे यांचा वाढदिवस आगळा वेगळ्या तऱ्हेने करूयात. ज्या आईवडिलांनी एका मुलीवरती त्यांच्या संसाराची वेल पुढे नेण्याचा निर्णय घेतला किंवा आम्ही फक्त एका मुलीवरती समाधानी आहोत असा निर्णय घेतलाय, त्या आईवडिलांचा जाऊन आपल्याला सत्कार करायचा आहे. कारण त्यांनी हे मान्य केलं, त्यांनी त्या मुलीला तेवढं आश्वस्त केलं, त्यांनी समाजाला हे दाखवून दिलं की हो, आम्हाला मुलगा असो का मुलगी असो आम्हाला फरक पडत नाही, आमची वारस आमची मुलगी होऊ शकते, आमच्या स्वप्नांना ती पुढे घेऊन जाऊ शकते आणि आम्हाला आमच्या मुलीवरती तेवढाच विश्वास आहे जेवढा आमच्या मुलावरती असायला हवा होता. आणि त्याच आईवडिलांचा सत्कार करायसाठी आपण पुढे जायचंय. आदरणीय सुप्रियाताईंच्या वाढदिवसाच्या निमित्त मी तुम्हा सगळ्यांना आवाहन करते की ज्या आईवडिलांना एकच मुलगी असेल अशा आईवडिलांना आपल्या परिसरातल्या आईवडिलांपर्यंत आपण पोहोचायचंय आणि त्यांना गुलाबाचं फूल देऊन त्यांनी समाजापुढे जो आदर्श घडवलाय त्यासाठी त्यांचं अभिनंदन आणि कौतुक करायचंय. आणि ती मुलगी, तिचा देखील आपण सत्कार करून अभिनंदन आणि कौतुक करायचंय, तिला आशीर्वाद द्यायचेत. हे अभियान आदरणीय सुप्रियाताई सुळे आणि आदरणीय पवार साहेबांनी जो आदर्श समाजापुढे ठेवलाय त्यासाठी आपल्याला हे अभियान राबवायचंय. आणि 30 जून रोजी ह्या सगळ्या अभियानाचे फोटो आपण सोशल मीडियावरती अपलोड करावेत आणि आदरणीय पवार साहेबांनी जो निर्णय ताईंच्या जन्माच्या वेळेस घेतलेला त्यासाठी त्यांचं अभिनंदनही करूयात आणि त्यांचे आभारी व्यक्त करूयात की हो, तुम्ही आम्हाला ह्या समाजामध्ये एक आदर्श घडवून दिला आणि त्यासाठी आज महिला म्हणून आम्हाला जो सन्मान मिळतोय त्यासाठी मुलाचं योगदान आदरणीय साहेबांचं आहे. त्यासाठी चला हा अभियान राबवूया. या येत्या 30 जूनला आपण सगळे मिळून सुप्रियाताईंचा वाढदिवस हा प्रत्येक नारीचा सन्मान असा वाढदिवस आपण साजरा करूयात. हे सगळे फोटो नक्की सोशल मीडियावर अपलोड करा. तुम्हा सगळ्यांना, आपल्या सगळ्यांकडून ताईंना शुभेच्छा देऊयात. आदरणीय सुप्रियाताई सुळे, आपल्याला आमच्या सगळ्या टीमकडून ह्याच शुभेच्छा. आपण आमचा आदर्श आहात. ज्या तऱ्हेने तुम्ही लढतायत, ज्या तऱ्हेने लोकसभेमध्ये तुम्ही लढत आहात आमच्या प्रत्येक महिलेसाठी, आमच्याकडून तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. ताई, तुम्ही आमचा अभिमान आहात, स्वाभिमान आहात, आदर्श आहात आणि तुमच्या पावलावर पाऊल ठेवण्यासाठी आमच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या भगिनी तुमच्या सोबत आहोत. तुम्हाला मनपूर्वक वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अजून उंच शिखरावरती आपण पोहोचावं ह्याच आमच्या सदिच्छा. धन्यवाद.